संत नामदेवांच्या वाड्यामध्ये राजाला भेटण्यासाठी तिचे भाऊ आलेले होते. त्या भावांची चौकशी विचारपूस सर्व काही नामदेवांनी केली. दिवसच दशमीचा होता, त्याच्यामुळं पुन्हा सायंकाळच्या 3:00 वेळेला रावळामध्ये जाणं क्रम प्राप्त होतं. त्या पद्धतीने नामदेव रावळामध्ये गेले आणि सायंकाळची आरती करून नामदेव पुन्हा वाड्यामध्ये आले. आता स्वयंपाक काहीतरी गोडधोड करणं गरजेचं होतं आणि ही इच्छा बहिणीची असणं हे साहजिकच होतं. त्या पद्धतीनं राजायला असं वाटत होतं की आपण स्वयंपाक गोडधोड करू, परंतु शिधा जो लागतो तो शिधा नव्हता. म्हणून तिनं नामदेवांना विचारलं की काय करू आपण. त्यावेळेला त्या नामदेवांनी आपल्या व्रताबद्दलचं महात्म्य सांगितलं. नामदेव म्हणतात की आज दशमीचा दिवस, आज सकाळी आपण 12 वाजता जेवलेलो आहोत, त्याच्यामुळं आजचा एक उपवास, उद्या एकादशी, त्याच्यामुळं पूर्ण निरंकार व्रत एकादशी करणं उपवासी या पद्धतीने, आणि परवा दिवशी पारणं 12 वाजता फेडायचंय, त्याच्यामुळे परवा दिवशी पर्यंत तरी आपल्याला काही चिंता करण्याची गरज नाही राजाई. अशा पद्धतीनं नामदेवराय सांगत होते. आणि हे दोघे भाऊ बाहेर ओसरीवर बसलेले ते ऐकत होते. त्यांनी काय समजून घ्यायचं ते समजून घेतलं. तेवढी रात्र कशी तरी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बहिणीचा निरोप घेतला आणि ते गेले. आता खऱ्या अर्थानं भाऊ काहीच न खाता घरामधून गेले, याचा अर्थ थोडासा तरी राग बहिणीला येणं शक्य आहे आणि त्याच्यामुळं ती थोडीशी रागामध्ये होती. त्यावेळेला मात्र नामदेवरायांनी अगदी सहज सांगितलं की अगं राजाई, जर तुझे भाऊ थांबले असते तर द्वादशीला माझ्या पांडुरंगाने काहीतरी सोय त्यांची केली असती, पण त्यांच्याच ते दैवामध्ये नाही, त्याच्यामुळे ते निघून गेले. कारण वारकऱ्याच्या घरामध्ये दशमी दिवशी अन्न नाही, एकादशी दिवशी तर अन्न अजिबात शिजवूच नये, लक्षात घ्या. आणि द्वादशी दिवशी 12 वाजता त्याचं पारणं आहे. परवाशीच आपल्याला विषय एक सांगितलेला आहे की पोहे खाऊन काही जण उपवास सोडणारी मंडळी असतात किंवा काय होतंय त्याला. अशा पद्धतीनं आम्ही आमचे नियम आम्हीच तयार करतो आणि तो नियम कठोर वाटला की त्याच्यापासून पुन्हा सोपा नियम आम्हीच काढतो, ध्यानात घ्या. पण संतांनी एखादा नियम ठेवला तर त्याला व्रत असं म्हणतात. ते व्रत जिवेपाड पाळणं गरजेचं असतं. असे काही दिवस पुढे सरकत होते. नामदेवरायांचं मंदिरामध्ये जाणं आणि देवाशी हितगुज करणं हे चाललेलं होतं. आणि कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस, त्या दिवशी सकाळची काकड आरती नामदेवांनी गायली आणि सर्व संतांना नमस्कार करून ते वाड्याकडे आले. कारण त्या दिवशी ठरलेलं असायचं, दशमी दिवशी रात्री कीर्तन चालू झालं की सकाळच्या वेळेला अगदी पहाटेला काकड आरती करूनच कीर्तन बंद करायचं आणि त्याच्यानंतर सर्व वारकऱ्यांनी चंद्रभागामध्ये स्नान करायचं, नगर प्रदक्षिणा करावी आणि पुन्हा चिंतन करण्यासाठी पुन्हा रावळामध्ये एकत्र यावं, एकमेकाचं सुख दुःख भगवंताला सांगावं आणि संत मंडळींची भेट व्हावी, याच्यासाठी सर्वजण प्रयत्न करत होते, एकमेकाची उरावरी भेट घेत होते. आणि तोच महाराष्ट्रातील सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा कालखंड चालू झालेला होता. कारण त्याच वेळेला ज्ञानोबा माऊलींची ही वाङ्मय चातुर्याची जी भाषा आहे ती आळंदीमध्ये बहरत चाललेली होती. त्याच वेळेला विसोबा चाटीसारख्या एका गृहस्थाला अत्यंत खिन्नता दुःख वाटत होतं. तो औंढ्यानाथाला जाऊन थांबलेला होता, विसावलेला होता. गुरुवाकांच्या सारखा एक सत्पुरुष पंढरीशी येत होता, सावता येत होता. आणि हे सगळे संत मंडळी चौख्या सहित ही एकमेकाला भेटायची. नामदेव थोडासा स्वतःला वेगळं समजत होता. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला अद्वैत कळलेलं नसतं त्यावेळेला स्वतःचं वेगळेपण सांभाळण्याची पद्धत लोकांच्या मध्ये तयार होत असते आणि तीच पद्धत नामदेवाजवळ तयार झालेली होती. मात्र व्रतधारी किंवा व्रत आचरण करणारा नामदेव हा सगळ्यात महत्वाचा नामदेव होता. त्या एकादशी दिवशी नामदेव वाड्यातून बाहेर पडायला लागले, रावळाकडे जायचं होतं. एवढ्यात एक गृहस्थ दारामध्ये आला. अगदी वाकलेला गृहस्थ होता, हातामध्ये काठी होती. तो पुढं टेकत टेकत आला आणि पायरीजवळ येऊन तो विचारत होता की मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी अन्न द्या. त्यावेळेला नामदेवांनी सांगितलं की आज एकादशीचा उपवास आहे, आज एकादशी आहे, तेव्हा काही फळं आहेत, ती फळं आपल्याला देतो, ती फळं घ्या. आज पाठीमागा हाक मारली. त्यावेळेला जना आणि राजाई यांनी काही फळं आणली आणि ती फळं सगळीच्या सगळी
नामदेवांनी कुठलाही विचार न करता, म्हणजे मागं कोण खाणार आहे का वगैरे वगैरे, घरातली कुठलीही चिंता न करता अगदी सहज फळं काही त्यांच्या हातामध्ये दिली. मात्र त्या ग्रहस्थानं त्या फळांना नकार दिला. तो म्हणला मला ही फळं नको, मला अन्नाची भूक लागलेली आहे, मला अन्न द्या. त्यावेळेला नामदेवांनी सांगितलं की माझ्या विठोबाची आण आहे की हे व्रत जे आहे, या व्रता दिवशी माझ्या घरामध्ये आमच्या फळामध्ये कधीही अन्न शिजलेलं नाही, आम्ही ते शिजवतही नाही. लक्षात घ्या, म्हणजे हा एक बोध फार मोठा आहे आपल्या मंडळी. लक्षात आलं का बघा तुमच्या, की जर कुटुंब सगळं वारकरी असेल तर त्यांनी घरामध्ये मांजरासाठी सुद्धा भात शिजवायचा नाही. लक्षात घ्या, कुटुंबच वारकरी असेल तर कुत्र्यासाठी भाकरी किंवा चपाती करायची, त्याला सुद्धा ते एकादशीचं घालून बघा, ते आवडीनं खातं. पण तुमचा तेवढा व्रतावर विश्वास असला पाहिजे. लक्षात घ्या. आणि किंबहुना प्राणी जे जे खातात ते कधी स्वतःचा नियम बदलत नाही. फक्त माणूस एकमेव असा आहे की जो अभक्ष्य भक्षण करण्यामध्ये तरबेज असतो. जे खाऊ नये ते सुद्धा खाण्याची प्रवृत्ती फक्त माणसाजवळ आहे, आणि जे आपल्याला शरीराला योग्य आहे तेच प्राणी खातात. ध्यानात घ्या. त्याच्यामुळं त्या प्राण्यांची सुद्धा व्रतामध्ये गणना केली जाते. आणि नामदेवानं सांगितलंय की बाबा आमच्या घरामध्ये शिजवलं जात नाही. म्हणले बघा की माझा जीव कासावीस होत आहे, मला 2 पावलं सुद्धा टाकता येत नाहीत, कदाचित मी पाठीमागे फिरलो तर माझा मृत्यू ओढवेल, एवढी मला भूक लागलेली आहे, आणि मला 4 घास अन्न द्या. नामदेवाने सांगितलं की फळं घ्या, फळं खा, तुमच्या जीवाचं रक्षण होईल, माझा पांडुरंग दाता आहे, तो तुम्हाला जीवदान देईल, तेव्हा ही फळं घ्या. त्या ग्रहस्थानं ती फळं बाजूला सारली, मागं सरकला, आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर बघितलं तर तो तसाच वरून कोसळला खाली, तो गतप्राण झाला, प्राण गेला. आणि हा म्हणता ही वार्ता जमलेल्या वारकऱ्यांनाच नाही तर पंढरीमध्ये पसरली. आता त्याचे कोणीतरी नातेवाईक आजूबाजूला असणारे ते सगळे जमा झाले, आणि मग मात्र हा कसला वारकरी आहे, हा कसला देवाचा भक्त आहे, हा देवाशी बोलतो असं म्हणतात लोक. अशा पद्धतीनं नको ते आळ नामदेवावर व्हायला चालू केले. नामदेवानी शांत त्यांना कुठलेही प्रत्युत्तर दिलं नाही, कारण समोर प्रेत आहे आणि या पार्थिवाच्यावर संस्कार करणं गरजेचं होतं. त्या मंडळींनी सगळ्यांनी पार्थिवावर संस्कार करण्यासाठी, अग्निसंस्कार करण्यासाठी वाळवंट टाकलं, ते नेलं, सरण रचलं गेलं. नामदेवानं काही बोलले नाही. त्या पार्थिवाच्या पाठीमागून, त्या प्रेताच्या पाठीमागून नामदेवांनी शांतपणे आपला विणा, आपल्या चिपळ्या शांतपणे झंकारत देवाचं नामस्मरण केलं. पावलाकडेच पाहत ते चितेपर्यंत गेले. चितेवर प्रेत ठेवलं गेलं, त्याला प्रदक्षिणा काही घातल्या गेल्या, चितेला अग्नी पेटवला गेला. नामदेव तिथं थांबलेच नाही तसे, तर त्या चितेला प्रदक्षिणा घालता घालता नामदेवाने चितेमध्ये प्रवेश केला. कारण हे हत्या आहे असं त्यांना वाटायला लागलं, आणि याचं प्रायश्चित घेणं आपण गरजेचं आहे. हा म्हणता जे जे नामदेवांचं प्रेम करणारे होते त्यांनी डोळे बंद केले. आता आपलं सगळं संपलं म्हणून त्यांना मूर्छा आली, काहींना बेशुद्ध पडले, तर काहींना थोडंसं बरं वाटायला लागलं, तर काही जणांना दुःख व्हायला लागलं. काही लोकांना हे दृश्य आपण पाहू नये म्हणून तिथून वेगानं पळून गेले. आणि ही बातमी अगदी लगोलग जनाला मात्र वाड्यामध्ये कळली. राजाई आणि गोणाई यानं जनाला हाक मारली, अगं जना पाहतेस का? हो हो, मला आताच कळलं की नामा चितेवर चढला. जना तशीच अगदी काही न बघता देहभान विसरून अतिशय वेगानं जना त्या चितेपर्यंत वाळवंटामध्ये पोहोचली. आणि जनानं बघितलं तर अगदी दिव्य प्रकाश, त्या आग्नेमध्ये असणारा सुद्धा दिव्य प्रकाश जनाला दिसत होता. तिनं मनोमन हात जोडले, कारण आपला गुरु हा आपला अतिशय शांतपणे भगवंताचं नामस्मरण करणारा त्या चितेमध्ये सुद्धा दिसावा. हा चमत्कार नाही मंडळी. लक्षात घ्या की संतांचं किंवा भक्ताचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी देवाला सुद्धा अशा काही गोष्टी समाजापुढे ठेवाव्या लागतात. आणि मग मात्र नामदेव अलगदपणे आहेत तसेच भगवंतानं नामदेवांना बाहेर आणून ठेवलं. लोकांनी पांडुरंगाच्या नावाचा जयघोष केला. नामदेव समाधीस्थ होते, त्यांनी डोळे उघडले तर बघितलं तर बरेच जण खाली पडलेले होते वाळवंटामध्ये. त्यांच्या जवळ जाऊन नामदेवानं उठवलं त्यांना. सगळ्यांनीच नामदेव महाराजांचा जय जयकार केला, आणि योग्यता हळूहळू या भक्ताची भगवंतानं वाढवायला सुरुवात केलेली होती. असे काही दिवस जात होते. नामदेव यांना एका पाठोपाठ एक जवळजवळ 4 मुलं झालेली होती. नारायण झालेला होता, कुठं विठोबा दुसरा मुलगा झालेला होता, तिसरा मुलगा जो आहे नारा विठा गोंदा गोविंदा हे नाव होतं. चौथा मुलगा जो होता तो महादेव होता, आणि 5वी कन्या झाली होती, तिचं नाव होतं लिंबा.
ही क्रमशः 2 वर्षाच्या अंतरानं मुलं झालेली होती. आता खातीतोंड जास्त झालेली होती आणि करणारं कर्तृत्व अतिशय कमी झालेलं होतं. कारण दामाजी आता वाडा सोडून बाहेर जात नव्हते, कारण त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. त्यांचं वय वाढलेलं होतं. नामदेवांचं मात्र देवाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी सतत चिपळ्या हातामध्ये घेऊन विना घेऊन ते सतत या गावाहून त्या गावावर, या गावाहून त्या गावावर सतत मजल दर मजल करत प्रत्येक गावामध्ये जायचं आणि भगवंताच्या भक्तीची आराधना स्वतः सहित इतरांना करायला लावायची. अज्ञाचं निराकरण व्हावं आणि ज्ञान सगळ्यांच्याकडे यावं, हीच एक लालसा मनामध्ये घेऊन नामदेव अहोरात्र भगवंताचा धावा करत गावोगावी फिरायची. आणि इकडं मात्र खाती तोंड वाढली. मुलांचं भरण पोषण करण्यामध्ये राजायला सुद्धा दमछाक व्हायला लागली. गुणालाही काही जमत नव्हतं, पण ती तिथूनही त्याच्यातूनही काही प्रयत्न करायची. ज्यांना काही काम करायची त्याच्यातून काही जे मिळेल तिथे उदरनिर्वाहासाठी हातभार लावायची. नामदेव हे देवभानावरच नसायचे. मग मात्र एक दिवस नामदेव आले आणि नामदेव आल्यानंतर आईनं सांगितलं, अरे नामा, नवीन उदीम व्यापार कर, त्याच्यासाठी खतपत्र करू. खतपत्र म्हणजे कर्ज. गावातल्याच पंढरीतल्याच एका सावकाराकडे खतपत्र केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी खतपत्र लिहून दिलं. आता खतपत्रासाठी द्यायचं काय, तर वाडा दिला. घाणवट त्याला म्हणतो. वाडा घाणवट ठेवला आणि सावकाराकडून 2000 होऊन एवढी रक्कम त्यांच्याकडून घेतली. आता ती रक्कम गोणाईनं हातात घेतली आणि वाड्यात आल्यानंतर नामाच्या हातामध्ये सगळ्या कुटुंबाच्या समोर दिली. नामा, हे 2000 होण आहेत, याच्यातून तू व्यापार चालू कर. व्यापार वाढला, मुलांचं भरण पोषण होईल. आपली वंशपरंपरागत असणारी व्यापाराची प्रवृत्ती आपण सोडता कामा नये. अशा पद्धतीनं दामाजी आणि गोणाई दोघही सांगत होते. थकलेल्या स्वरामध्ये दामाजी सुद्धा सांगायची, गोणाई सांगायची. राजाई आपल्या पतीला सुद्धा काही समजुतीच्या स्वरामध्ये सांगण्याचा प्रयत्न करायची. मुलं खेळती होती, बागडती होती. जनालाही वाईट वाटायचं, आपला हात यांच्या संसाराला लागेल म्हणून ती सुद्धा प्रयत्न करत असायची. आता ते 2000 होण ज्या वेळेला नामदेवांच्या हातात पडले त्यावेळेला मात्र नामदेवांना जड वाटायला लागलं की आता 2000 होण घेऊन काय करायचं, असा प्रश्न निर्माण झाला. ठीक आहे म्हणून सांगितलं, माझ्या भगवंताची अपेक्षा आणि इच्छा असेल त्या पद्धतीनं मी करतो किंवा मी जातो. अशा पद्धतीनं नामदेवाने आईला आणि वडिलांना होकार दिला. घरातल्यांचा निरोप घेतला. घरातल्यांना वाटलं आता हा व्यापारासाठी काही वेळ कापड आणण्यासाठी, वस्त्र आणण्यासाठी बाहेर पडलेला आहे. मात्र नामदेवांनी काही 4-6 आपली विश्वासू मंडळी होती त्यांना रावळात बोलवून घेतले आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे 2000 होण आले. या 2000 होणामधून आपल्याला बरेच दिवस अन्नदान करता येईल. आणि अन्नदान करणं हे पुण्य काम आहे, ते भगवंताचं काम आहे. कारण शास्त्र आपल्याला सांगतं की अन्नदानम परम दानम विद्यादानम तत परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जिवंत विद्यया. नामदेवानं दोन्ही कामं हातात घेतलेली होती. ज्ञानदान करत होता नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, आणि आता अन्नदान करण्यासाठी सहजच आयतेच 2000 होण हातामध्ये पडलेले होते. सोबत असणाऱ्या मंडळींनी सांगितलं, मग महाराज आपण काय ठरवलंय? म्हणजे इथं नाही करायचं, म्हणजे पंढरीमध्ये अन्नदानासाठी थांबायचं. तर कुठं जायचं आहे? म्हणले एक ठिकाण की सत्पात्री दान द्यावं. एवढंच नाही तर जिथं आपण दान देणार आहे ती भूमी सुद्धा सत असावी. कारण जर असत ठिकाणी दान दिलं तर ते दान सुद्धा व्यर्थ जातं. म्हणून सत्पात्री दान हे सगळ्यात महत्वाचा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताप्रमाणे नामदेवाने सांगितलं की आपण गोदावरीच्या काठी असणाऱ्या राक्षस गोणावर जायचं. कारण तिथं अन्नदान केलं तर पुण्य सगळ्यांनाच मिळतं. आणि हे आपलं तरी कुठं आहे म्हणले, आपण जाऊन अन्नदान करायचं. ती 4-6 मंडळी सोबत घेतली. भगवंताचं नामस्मरण करत करत सगळी राक्षस भुवनाला जाऊन पोहोचली. त्या ठिकाणी अन्नछत्र उभा केलं आणि दौंडी पिटवली गेली. नामदेवांचं काम ठरलेलं असायचं की अन्नदानासाठी लोकांना बोलवायचं. तर असं नाही, जायचं कीर्तन करायचं, लोकांना सांगायचं अमुक ठिकाणी राक्षस भुवनावर अन्नदान चालू आहे, तुम्हाला जितक्यांना शक्य आहे तिथपर्यंत या. काही दिवस त्यांना फिरावं लागलं, पण त्याच्यानंतर त्यांना त्यांचं फिरणं बंद झालं. कारण हजारो लोक अन्नदान जिथं चालू आहे त्या ठिकाणी भोजन ग्रहण करण्यासाठी यायचे आणि त्याच ठिकाणी नामदेवांचं कीर्तन चालू व्हायचं. आणि मग मात्र 1 मासानंतर 1 महिन्यानंतर ही बातमी येऊन पोहोचली ती सावकाराच्या घरामध्ये.
आता सावकाराच्या घरामध्ये येऊन बातमी पोचली. सावकार सरळ तडक उठला आणि वाड्यावर गेला आणि दामाजींना सांगितलं, गोणाईला सांगितलं, हे बघा, तुम्ही दिलेलं खतपत्र माझ्याकडे आहे. तुमच्या मुलग्यानं पैसे उधळण्याचंच ठरवलेलं आहे. पण जर ते पैसे परत केले नाही तर हा घाणवट ठेवलेला वाडा मी काढून घेणार. तुम्हाला देशोधडीला लावणारा मुलगा तुम्हाला जन्माला. अशा पद्धतीने त्या सावकारानं सुनावणी केली आणि तिथून तो घोड्यावर टाच मारली. सोबतीला असणारा दिवाणजी, या दोघांनी राक्षस भुवन गाठलं. राक्षस भुवनाला बघितलं तर सगळेच्या सगळे पंक्तीच्या पंक्ती लोक जेवत होते, नामदेवांचे कीर्तन ऐकत होते आणि हा गृहस्थ सावकार घोड्याला बाजूला बांधलं गेलं आणि सावकार आणि दिवाणजी दोघंही खतपत्र घेऊन नामदेवाच्या पुढ्यामध्ये उभा राहिले. जो येईल त्याला नमस्कार आधी करायचा आणि मग त्याला भोजनासाठी बसवायचं. जो येईल त्याला नमस्कार करायचा आणि भोजनासाठी बसवायचं. मंडळी, भोजन हे अन्न पूर्ण ब्रह्म आहे. लक्षात घ्या, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, माहीच नवा. तुम्ही मामद्याला जा, सप्त्याला जा, लोक हात जोडून तुम्हाला जेवायला वाढतात का नाही सांगा. पाणी सोडा म्हणतात, हात जोडलेले असतात त्यावेळेला. पाणी सोडतात आणि घ्या म्हणतात, हात जोडतात, तुम्ही घ्या. मला एक दृश्य असं दाखवायचं की माहीच्या पंक्तीला सगळी बसलीत. त्याला पंगत म्हणतच नाहीत, पण माहीसाठी लोक बसलीत. आता झाली काय अजून? आहे अजून? झाली. मग जे पाहुणे आले, 4-6 पाहुणे पहिल्यांदा येतील. आपल्या घराच्या बजेटवर आपण ठरवलेलं असतं. पहिल्या हॉलमध्ये किती 10 लोक बसतात, तर 10 लोकांना बसवलं. 10 लोकांना बसून अगरबत्ती फिरवली का? 10 लोकांना बसून अगरबत्ती फिरवून नमस्कार केला का? 10 लोकांना बसून नमस्कार करून लोकांना घ्या म्हटलं का? त्यांना घ्या म्हणावं लागत नाही. त्यांना घ्या म्हणावं लागत नाही. लक्षात घ्या, ते सगळं तयारच असते, सगळं रेडीमेड असते. ते शब्द बोलू नयेत आपण व्यासपीठावर आपण आहे. लक्षात घ्या, कारण ते अमंगळाचे शब्द सुद्धा वाईटच असतात. मंडळी, एक लक्षात घ्या, नामदेवराय हे हात जोडवत या भोजनासाठी, आणि या भोजनासाठी म्हणून हात जोडले आणि पुढ्यात बघतात तर सावकार, काय रे तुला कळतं का नाही, आईनं तुझा वाडा घाणवट ठेवलाय आणि तू इकडं खुशाल अन्नदान करतोस. अरे रे 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 रे, कुळ बुडवणार. काय सामान्य माणसाची बुद्धी असते. आणि जर सामान्य माणूस असेल आणि त्याच्यामध्ये जर श्रीमंती असेल तर मग त्याला बोलायचंच काम नाही. म्हणजे तो काय बोलेल पुढच्याला याची शाश्वतीच नाही. लक्षात, हे सावकाराचं तसंच झालेलं होतं. तो बोलायला लागला, अनेक वाकुळ्या त्यांना वाहिल्या आणि नामदेव काही बोलले नाहीत. नामदेव हसत होते आणि नामदेवाने सांगितलं, आलायच ना, तुमच्या पैशाला मी जबाबदार आहे. तुमचे पैसे मी भागवणार आहे. तुम्ही तुमच्या कर्जाचं काहीही चिंता करू नका, व्याजासहित तुमचं कर्ज मी भागवतो. पण एक करा, इतक्या लांब आलायच तर 2 घास आधी खा आणि मग आपण बोलू. आता जाऊन भूक लागलेलीच होती प्रवासानं, त्याच्यामुळं तो दिवाणजी आणि सावकार दोघेही पात्रावर बसले. पात्र मांडून झालेली होती, पात्र पूर्ण झाले आणि पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि नामानं सांगितलं, आता भोजन ग्रहण करायला हरकत नाही. एक एक घास नामा जो समोर आहे त्या नामाकडे बघत तो खात होता. आता पहिला ज्या वेळा घास हातामध्ये सावकारानं घेतला त्यावेळा तिरस्कारानं तो नामाकडे बघत होता. काय म्हटला, पैसे माझेच, नाहीच जर दिले तर वाडा आपलाच आहे. ही सगळी भूमिका त्या सावकाराच्या मनामध्ये होती. म्हणून तिरस्काराचा घास त्यानं गळ्यामध्ये उतरवला. तो घास पोटामध्ये जाताना तिरस्कार हळूहळू 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 संपायला लागला. अर्ध जेवण होईपर्यंत तो सावकार जो होता तो सावकार अंतर्मुख झाला. अन्नामध्ये काय ताकद असते हे सत्शील व्यक्तीच्या घरामधलं अन्न खाल्यानंतर कळते. ध्यानात घ्या, शुद्ध पवित्र असणाऱ्या घरामधलं जर तुम्ही अन्न खाल्लं तर त्या अन्नामध्ये काय ताकद असते ती कळते तुम्हाला. अहो, मनच बदलतं. एखाद्या चोराच्या घरातलं जर तुम्ही अन्न खाल्लं तर जाताना वाटी खिशात घालून जाईल तिथलीच, कारण ते अन्नच असं असतं, चोरून आणलेलं असतं.
म्हणून अन्न कुणाचं खावं किंबहुना कुणाच्या घरात जेवायला जावं याची एक आचारसंहिता आहे फार मोठी. कुठेही जेवायला जायचं नाही, बोलवलंय गेला जेवायला नाही जायचं कुठेही, लक्षात घ्या. ते सत्पात्र असावं, सत्वृत्ती असावी, सत्प्रवृत्ती असावी, शुद्ध भाव असावा, आचरण शुद्ध असावं, हे सगळं अन्नामध्ये उतरतं. आता इथं दानधर्म चालू होता निपक्षपातीपणे. ते अन्न पोटामध्ये गेलं, अन्नानं पोट भरण्याऐवजी सावकाराचं मन भरलं होतं. कशानं? तर सावकाराला वाटत होतं, अरे पिढीजात आपली सावकारकी, पण आपण कधी कुणाला 5 पात्र दान केलं नाही, कुणाला आपण भोजन दिलं नाही, अन्न दिलं नाही, आणि आपलेच पैसे घेऊन नामासारखा एक भगवत भक्त गावापासून एवढ्या लांब येतो आणि इथं राक्षस भवन अन्नछत्र उभा करतो. एक मास संपला तरी अन्नछत्र चालूच आहे, पैसे संपले नाही. हे आपल्या पिढीमध्ये कुणाकडूनही घडलं नाही. एवढं पुण्य माझ्या पैशामुळे घडलं. राग द्वेष अंतःकरणामध्ये होता, तो त्या सावकाराचा हळूहळू हळूहळू कमी झाला आणि सत्प्रवृत्ती तयार झाली. सावकारानं हात धुतले, नामदेवांच्या समोर गेला आणि दिवाणजीकडे बघितलं. अहो दिवाणजी, तो कागद द्या. दिवाणजींनी खोचलेला खतपत्राचा कागद बाहेर काढला आणि सावकारांच्या हातात दिला. दिवाणजीला वाटत होतं आता काहीतरी सावकार बोलणार. नामदेवांच्या समोर तो कागद उलगडला आणि सावकारानं त्या कागदाचे टरा 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 फाडून तुकडे केले आणि फेकून दिला. नामदेव म्हणले, अहो असं का करताय, मी कर्ज घेतले. त्या सावकारानं नामदेवांच्या पायाला मिठी मारली आणि सांगितलं की मी तुमचा कुठल्याही प्रकारचं कर्ज घेणारा नाही, मी मालक नाही, तुम्ही माझं देणं नाही आणि मी तुमचं घेणं नाही. आज मला कळलं की संपत्ती भरपूर असावी पण ती दान धर्मामध्ये खर्च केल्यानंतर पुण्य प्राप्त करतं, हे मला आज कळलं. हे तुमच्यामुळं कळलं, निमित्त म्हणून तुम्ही आहात, म्हणून इथून पुढे माझं तुम्ही देणेकरी नाही. त्या सावकाराच्या दोन्ही दंडाला धरलं आणि उभा केला आणि गडकडून मिठी मारली आणि सांगितलं की माझ्या विठ्ठलानंच आपल्याला बुद्धी दिली. ध्यानात घ्या, कर्तृत्व अभिमान विरहित कर्म करणं यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. कदाचित वाटलं असतं माझ्यामुळे झालं, पण इथं नाही, अभिमानच नव्हता नामदेवाकडे. त्यानं सांगितलं की काही नाही, माझ्या विठ्ठलामुळेच झालं, विठ्ठलानंच तुम्हाला बुद्धी दिली. आता सावकार पाठीमागं आला आणि कुणीतरी पंढरीच्या वेशीमध्ये सावकार आलेला बघितला आणि गडबडीनं जाऊन वाड्यामध्ये नामदेवांचं सांगितलं. माणसं किती विचित्र असतात, पूर्वी होते आताही आहे. एखादी चांगली घटना सांगण्यासाठी माणसं घरातनं पाऊल काढत नाहीत, पण एखादी वाईट घटना झाली तर हातातलं जेवण सुद्धा बाजूला सारते. म्हणजे जेवाय बसला, एक घास मोडलाय आणि एखाद्याबद्दलची वाईट बातमी कळली की ती बाजूला सारते, जाऊन आधी सांगते. हीच पद्धत होती. आणि वेशीमधूनच कोणीतरी सांगायला गडबडीने गेला आणि सांगितलं, अहो ज्या नामाला तुम्ही 2000 होण कर्ज म्हणून एक सावकाराकडून दिले, तो सावकार यायला लागलाय. गोणाई दरवाजालाच उभी होती. गोणाईच्या लक्षात आलं की आपण वाडा खतपत्रामध्ये गाणवट ठेवलेलं आहे. सावकार आता यायला लागलाय पंढरीच्या दिशेनं, याचा अर्थ तो आता वाड्यावर येणार, वाडा जप्त करणार, आपली भांडी कुंडी बाहेर फेकून देणार, आपण रस्त्यावर येणार. याच्यासाठीच का आपण हे कर्ज घेतलं? हे विठ्ठला, हे विठ्ठला, हे विठ्ठला. गोणाईच्या मुखातून शब्द बाहेर पडल्याने चौकटीचा आधार घेत गोणाई तिथंच खाली बसली, ती परत उठलीच. आत वाड्याच्या मजघरामध्ये दामाजी होते. लगबगीनं घोंगड्यावरून आपला हात सावरत सावरत स्वतःच्या शरीराला भिंतीचा आधार देत देत दामाजी एक एक पाय टाकत पुढे गेले. काय झालं, काय झालं, पुढे झालं यायला लागली. राजाईनं मोठ्यानं हंबरडा फोडला, जनानं हंबरडा फोडला. आता काय ओळखायचं ते दामाजीनं ओळखलं होतं. पत्नीपर्यंत कसे तरी लडबडत लडबडत ते गेले आणि पत्नीच्या डोक्यावर हात फिरवत काय केलंस हे एवढंच बोलले. जे बसले होते ते सुद्धा पुन्हा उठले नाही. दोघांचंही देहावसान झालं. हे जग त्यांनी सोडलं. मात्र तो सावकार
यांच्याकडे जप्तीसाठी आलाच नाही. म्हणजे एखादी चुकीची बातमी दिल्यानंतर काय होऊ शकतं हे बातमीदारानं ठरवायचं असतं. आज सोशल मीडिया आहे, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. या मोबाईलवरून जरी एखाद्याबद्दलची खात्रीशीर बातमी जर दिली नाही तरी सुद्धा मंडळी हा घात होऊ शकतो. काणोपकाणी नाही तर तुमच्या हातामध्ये एखादी क्लिप व्हायरल झाली आणि ती जर चुकीची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं आपण सेफ आहे, पण ज्याच्या दृष्टीनं ती वाईट असते त्याच्या गतप्राण केल्याशिवाय ते राहत नाही. ध्यानात घ्या. राजाई हंबरडा पडत होती, जना हंबरडा पडत होती. कुणीतरी निरोप द्यायचं ठरवलं, कारण नामाला कळवणं गरजेचं होतं. पण राक्षस भुवनापासून पुन्हा येणं इतकं काही येणं नव्हतं, म्हणून मुलांच्या नातवांच्या हस्तेच त्यांचं पूर्ण विधी पूर्ण केला. नामदेवांना ही बातमी कळली. नामदेवाने आई वडिलांच्या नावानं थेंब गळायला चालू केले की मी येण्याची सुद्धा तुम्ही वाट बघितली नाही. आता मात्र नामदेवांना दुःख वाटत होतं, परंतु विठ्ठलाचं वेळ लागलेला नामा थांबणं शक्य नव्हतं. ते सतत भगवंताच्या ध्यासामध्ये असायचे, भगवंताच्या ध्यासामध्ये लागले असायचे. जना आता मात्र विरक्त अवस्थेमध्ये असायची. दळिता कांडिता गायीन तुझा अनंता याच पद्धतीनं जनाचं चाललेलं असायचं. सकाळच्या वेळी रांधायचं. नामदेवांचा सकाळी काकडा रावळामध्ये चालायचा आणि रावळातल्या काकड्याला जना जात्यावर साध द्यायची. मात्र भगवंत जनाजवळ येऊन जनाचं जातं ओढायचं. एवढंच नाही तर त्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवंत स्वतः जनानं म्हटलेले अभंग आणि गोव्या लिहून घ्यायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे महाभारत हे श्रेष्ठ आहे का? कारण त्याचा लेखनिक कोण आहे? गणपती आहे. व्यासाने महाभारत सांगितलं आणि लिहिलं कोणी? गणपतीने लिहिलं. मी असं म्हणतोय आमची जनाबाई त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जना ओव्या गात होती आणि लिहिणारा लेखनिक हा भगवंत होता, पांडुरंग होता. लक्षात घ्या. असाच काकडा चालू झाला आणि काकडा चालू होण्याच्या आधी इकडं मात्र देव जनाच्या जात्याला हात घालून जातं दळायला सुरुवात केलेली होती. थोडासा विश्रांती घ्यावी म्हणून भगवंतानं तिथंच थोडीशी कलटी केली आणि जनाला सांगितलं ओव्या तुझ्या चालू कर, कारण ते मला आवडतं. निष्कामता काय असते देवाला सुद्धा आवडायला लागली आणि जना दळायला लागली आणि भगवंत ऐकायला लागले. ऐकता ऐकता देवाला ग्लानी आली. देव तिथंच थांबले. मात्र तिकडं काकडाचा गजर झाला आणि घालील लोटांगण म्हणायच्या वेळेला आता जे पुजारी आहेत ते पुजारी येतील. एक ध्यानात घ्या, आमचे वारकरी ज्यावेळेला काकडा करतात ना त्यावेळेला देवाच्या स्वरूपात विलीन झालेले असतात, पण पुजारी देवाच्या स्वरूपात विलीन होती त्याची शाश्वती नसते. ते काय बघतील? देवाला पेहराव कसा करायचा, देवाला सजवायचा कसा, नटवायचा कसा. माझ्या वारकऱ्यांचा भाव तसा नसतो. वारकरी म्हणतो देवाशी एकरूप होणं एवढंच नाही. म्हणून मालिका 1, 2, 3, 4, 5 म्हणेपर्यंत देवान नसतो. ध्यानात घ्या. पुजारी येतील आणि पूजेसाठी उभा राहतील. काकडा आता संपत आला. देव व्हाणावर आले आणि देव गडबडीनं उठले आणि गडबडीनं जाऊन उभा राहिले. आता याच्यातलं एक तारतम्य फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. देवाला गोधडी आणि शाल कळत नव्हती का? पहिला प्रश्न. मग कळत नसेल तर तो देव आहे का? हा दुसरा प्रश्न. ध्यानात घ्या. देव गडबडीनं जाऊन उभा राहिले आणि जे पुजारी होते ते पुजारी आले आणि पुजाऱ्यांनी बघितलं ते काकडवाल्यांनी बघितलेलं नव्हतं. माझे आता सप्ताह आपला चालू आहे. काकड्याला येणाऱ्या मंडळींनी देवाच्या पाया पडताय तुम्ही, पण रात्री घातलेला हार देवाच्या गळ्यात आहे का बघताय काय? काकडवाले मंडळी बघा तुम्ही. सेवेकरी मंडळी असतात त्यांना एकच माहित असतं, सेवा करणं, काकडा करणं झालं. याच्या पलीकडे नाही आपल्याला माहिती. पण पुजारी नाही, चोखंदळ असतात. ते बघायला लागले. अरे म्हणले देवाच्या खांद्यावरचा शेला नाही, शेल्याच्या ठिकाणी गोधडी. आता काय करायचं? चौकशी चालू झाली.
ती काल सायंकाळच्या वेळेला शेवटी कोण गेलं. लक्षात घ्या, म्हणजे पूर्वीच्या लोकांची मेमरी ही आताच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापेक्षा तेजस्वी होती, एवढंच मला सांगायचं आहे. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात आणि झूम करून चेहरा ओळखला नाही की म्हणतात अस्पष्ट दिसते. पण काल शेवटला कोण गेलं विचार चालू झाला आणि सांगितलं की जना काल आलेली होती आणि जना काल शेवटला गेली. म्हणले आधी झाडाझडती तिच्याच पोपटाची आणि मग पुढे. सगळेच मंडळी देवपूजा तिथंच ठेवली आणि सगळेच गेले. मंडळी लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सत्यवान असते तर त्यांनी लगेच सांगितलं असतात देवपूजा करूया आणि मग जाऊया. देवपूजा तशीच थांबवली. सगळेच जनाच्या पोपटाकडे गेले. जनाचं चालू होतं, आपलं जात चालू होतं. राजाई सडारा मार्जन करत होती. नामदेव काकड्यासाठी तिकडच होते. एवढ्यात सगळे लोक आले, पुजारी लोक आले आणि पुजाऱ्याने बघितलं जनाच्या त्या खोपटावर दरवाजावर ठोठवलं. जना उठली, तिनं दरवाजा उघडला. सगळेच बघितलं. का आलाय का आलाय म्हणून काय विचारतेस, तुला माहिती आहे आम्ही का आलो. म्हणले सांगा तरी प्रयोजन काय आहे. त्यावेळेला काही जण पुढे झाल्याने सांगितलं, अगं नुसता साधेपणाचा आवाहन नको, तू चोरी केलीस देवाची. होय, मी देवाची चोरी केली. जनानं स्पष्ट सांगितलं, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. का शब्द विनेत सांगा. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी रे तुला. मी देवाची चोरी केलेली आहे, जीव गेला तर चालेल पण त्या देवाला मी सोडणार नाही. पण याचा बरोबर उलटा अर्थ लोकांनी केला आणि आत गेले आणि झप 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 सगळं साहित्य होतं ते विस्कटायला चालू केलं आणि विस्कटता विस्कटता त्यांच्या हाताला शेला लागला आणि कोणीतरी आतून सांगितलं, अहो सापडली सापडली, चोर सापडली, पंढरपुरातली चोर सापडली. तो शेला घेऊन बाहेर आले आणि सांगितलं हाच देवाचा तो शेला. दुसऱ्यानं आणलेली गोधडी ती पुढे केल्यासाठी, ही बघा ही गोधडी कुणाची, ही तर जनाची गोधडी, जनाची गोधडी. आता मात्र जनाला काही सुचत नव्हतं, कळत नव्हतं चुकबुल कुणाची. मात्र लोक व्यवहार सांगत होता चोरी केल्यानंतर चावडीवर उभा करणं गरजेचं. पूर्वीच्या काळी ही चावडीवर उभा करण्याची पद्धत होती. त्या पद्धतीनं चावडीवर उभा केलं, जनाला चावडीवर उभा केलं, हातामध्ये दोर बांधला आणि न्याय निवाडा चालू झाला. नामदेवांना कुणीतरी सांगितलं, नामदेव तसेच गेले, चावडीवर गेले, जनाला विचारलं. मनोमनच जनानं उत्तर दिलं, माझ्याकडून हे पाप घडणार नाही. नामदेवांनाही काही समजत नव्हतं, पण चोरी रंगी हात सापडली. आता जे न्याय निर्वाळा देतील ते पंच मंडळी देतील, तसं चालायचं. पंचांनी न्याय निर्वाळा चालू केला. अहो एखादी सामान्य चोरी केली असती तर आम्ही मान्य केलं असतं. एक जण उठून म्हटला. दुसरा म्हटला अन्न जर चोरलं असतं तर भुकेसाठी घेतलं म्हटलं असतं. तिसरा उठला, कपडे चोरले असते तर अंग झाकण्यासाठी चोरले सांगितलं असतं. सगळ्याला क्षमा माफ केली असती, पण देवाची चोरी केली होईना. कलबल चालू झाली, आपापसामध्ये गोंधळ चालू झाला आणि एक जण उभा राहिला, दंड ठोठावला आणि त्याने सांगितलं, ऐका मी सांगतो ते ऐका. त्या दंडाला हात धरून दुसरा उभा राहिला सांगितलं, याच्यावर एकच शिक्षा, या जणीला शूलावर दिली पाहिजे, फासावर दिली पाहिजे. जर हिला फासावर दिली तरच इथून पुढे देव सुरक्षित राहील, नाहीतर देव सुरक्षित राहणार. सगळ्यांचा शिक्कामोर्तब झाला आणि जनाला फाशी देण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये शूलरस रोवण्यात आला. जनाची भिंड काढायला चालू. जना पुढे चाललेली होती आणि पाठीमागं नामदेवांच्या डोळ्यातून अश्रू गळत होती. राजाई रडत होती. नारायण, विठोबा, गोविंदा, महादेव, लिंबा ही सगळीच पाठीमागनं सगळी रडत चाललेली होती. पण न्याय निवाडा करणारे पंच होते, त्यांना काहीच वाटत नव्हतं. तर काहींना असं वाटत होतं ते झालं ते चांगलं झालं, पण अनेकांना असं वाटत होतं जे होते ते चुकीचं होतं. चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये शुळाजवळ आले आणि सांगितलं की आता शुळावर चढवायचं आहे, तुझी इच्छा काय आहे. ती म्हणली माझी इच्छा काय, तुम्ही जे सांगितलंय ते मान्य आहे मला,
फक्त मला एकदा माझ्या गुरूंच्या पायाला स्पर्श करू द्या. त्याच्यासाठी हात फक्त सोडा माझे. हात सोडले गेले. गुरूंच्या पाया पडण्यासाठी नामदेवांच्याकडे जना धावली आणि जनानं पायाला मिठी मारली. आपला इथपर्यंतचाच संबंध होता. जनाला उठवलं आणि नामदेवांनी सांगितलं की पंचांनी सांगितलेला निर्णय आपण मान्य करावा. जना वाईट वाटून घेऊ नको. आपण निरापराधी आहोत. होय, मलाही माहिती आहे निरापराधी आहोत. जना पाठीमाग वळली आणि देवाच्या रावळाच्या वरच्या शिखराकडे बघितलं आणि जनानं एकदा नमस्कार केला आणि शोळाकडे गेली. लोक हळहळत होते आणि त्याच वेळेला जनाला एक स्फुल्लिंग चढलं. कारण निखळ भक्ती, निखळ प्रेम ज्या ठिकाणी असतं तिथंच निखळ भांडण असतं. जनानं पाठीमाग फिरली आणि कमरेला पदर खोचला आणि सांगायला लागली, शिव्या द्यायला लागली, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी झाली रांड रडकी. देवाला शिव्या देण्याचं सामर्थ्य एवढं सोपं नसतं, कारण देवाच्या हृदयात थांबावं लागतं. देवाला शिव्या द्यायला लागली आणि पाठीमागं फिरली. लोक बघत होते, जनाच्या शिव्या ऐकत होते. काही जण म्हणत होते की ही सगळ्यांना शिव्या देते, आज देवाला सुद्धा शिव्या द्यायला लागली. कुजबुज लोकांच्या चालू झाली आणि समोर बघतात तर शूलच नाही. जिथं रोवलेला शूल होता तो शूलच नाही. शूलच तिथला नाहीसा झाला. त्याचं इतिहासामध्ये असं वर्णन आहे, शूलाचं पाणी झालं असंही त्याचं वर्णन आहे, कारण ते चंद्रभागेमध्ये असेल. शूलच नाही. आता द्यायची फाशी कोणावर आणि कशी द्यायची? लोकांना भक्तीचं सामर्थ्य कळलं. जनाला मुक्त केली. जना पुन्हा पाठीमाग आले आणि नामदेवांना बिलगली. सांगितलं की तुम्ही माझ्या पाठीमाग आहात म्हणून हे घडलं, कारण देवाला शिवाय दिल्यानंतर घडणे शक्य नाही. माझे गुरुराय माझे श्रेष्ठ आहेत माझ्या माग म्हणून हे शक्य झालं. नामयाचे देखणे निधान लागले. जे नामदेवांचं निधान आहे ते मला लागलं, ते मी पाहिलं आणि त्या निधानाला भेटून पुन्हा रावळामध्ये निधानाला भेटून पुन्हा घराकडे आले. घरामध्ये आल्यानंतर सर्व लोक शांत झालेले होते. आज जनाची महती नामदेवांच्या बरोबर वाढत होती. हळूहळू नामदेवांच्या बरोबर जना सुद्धा लोकांच्या मध्ये मिसळायला लागली, कळायला लागली, समजायला लागली. एवढंच झालं नाही तर अनेक संत मंडळी पंढरपुरे आल्यानंतर रावळामध्ये नामा आणि जना यांना भेटायचे. अनेक संत मंडळींना भोजन असायचं, त्यांना भोजन द्यायचं. मात्र नामदेव कीर्तनासाठी ज्यावेळेला बाहेर गेले त्यावेळेला घरामध्ये अडचण निर्माण झाली. सण जवळ आलेला होता. आता काय करायचं समजत नव्हतं. राजाई आणि जनाई दोघी सर्वांची वस्त्र घेतली, कपडे घेतले आणि ती जाऊन चंद्रभागेच्या घाटावर धुत होते. आणि धुता धुता काही मैत्रिणी राजाईच्या झालेल्या होत्या. त्या मैत्रिणींच्या मध्ये चर्चा चालू झाली. अनेक गोष्टी गप्पा सगळ्या चालू झाल्या. त्या गप्पा गोष्टीमध्ये इतक्या गप्पा गोष्टी रमल्या, एकमेकीचं सुख दुःख त्या सांगायला लागले. कारण पूर्वीच्या काळी धुणं नदीवरच वाळून आणलं जायचं. ध्यानात घ्या. ते धुणं वाळेपर्यंत तिथंच गप्पा गोष्टी चालायच्या. आणि त्या गप्पा गोष्टी करताना एक गृहिणी राजाई जवळ बसली होती. ती सांगत होती, तुझे मालक सुद्धा भगवत भक्त आहेत, माझे मालकही भगवत भक्त. देव तुझ्या मालकांच्या बरोबर बोलतात असे आम्ही ऐकले. माझ्या मालकाबरोबर देव बोलत नाहीत, पण देवानं माझ्या मालकांच्याकडे एक वस्तू दिली, खडा दिलाय. राजाई अतिशय उत्सुकतेनं आनंदाने विचारत होती, कसला खडा? परीस. आमचं दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य आमच्या मालकांनी देवाला सांगितलं आणि देवानं परीस दिला. आणि आम्ही काय करतो, ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला त्या परीसाच हातामध्ये घेतो. घरामध्ये असणारी लोखंडाची वस्तू समोर घेतो, त्याला त्या परीस लावतो, त्याचं सोन्यात रूपांतर करतो, ते बाजारपेठेमध्ये गुजरीमध्ये देतो आणि पुन्हा त्याच्यापासून मिळणाऱ्या पैशातून आम्ही आमची गुजराण करतो. तुझा हाल मला बघवत नाहीत. 4 पोरं तुझ्या पोटाला आहेत. सासू सासरे होते तोपर्यंत काहीतरी इकडं तिकडं चालू होतं, परंतु आज तुझं हाल जास्त व्हायला लागले. तेव्हा असं कर,
आता घरी गेल्यानंतर माझ्या घरी तुला मी तो खडा देतो. घरातील एखादी वस्तू लोखंडाशी त्याला लाव, सोनं होईल आणि ती बाजारात विक, मुलांना गोडधोड करून घाल. राजाईलाही बरोबर, कोणीतरी आपलं दुःख जाणणार आहे. हलकं वाटलं जरा. दुपारच्या वेळेला राजाई घरी गेली आणि त्यांच्याकडून अगदी तो खडा आणला. तो डब्यातील डब्यामध्ये घातला. घरामध्ये येऊन चाचपणी केली. एखाद्या खेळाला लावून बघितलं तर तो सोनं झाला. तेवढाच बाजारामध्ये विकला आणि त्याच्यापासून गुळ, त्याच्यापासून सातूचं पीठ, त्याच्यापासून इतर सगळ्या गोष्टी सगळ्या घेऊन आले. आज सायंकाळचा स्वयंपाक मुलांना पोटभर द्यायचा होता आणि पोटभर मुलांना देण्यासाठी तिनं पोळ्या रांधायला घेतल्या, पोळ्या करायला घेतल्या. मुलं पोटभर जेवली, मुलं झोपी गेली. जना राजाई वाट बघत होती ती नामदेवांची. बराच वेळ झाला, अजून नामदेव आलेले नव्हते. कुठल्या तरी गावी कीर्तनला गेले असतील. वाट बघायला लागले आणि रात्र वाढत असताना नामदेव आले. जेवायची पाण्याचा लोटा हातामध्ये दिला. पाणी मार्जन केल्यानंतर हात पुसत पुसतच नामदेव पात्रावर बसले. पात्र बघितलं तर पुरणपोळी. अगं राजाई, आज सण आहे का कोणता? नाही हो, आज सण नाही, पण आधी खा मग तुम्हाला सांगतो. नाही नाही राजाई, हे आलं कुठून ते मला सांग, त्याच्याशिवाय मला हे जाणार नाही. राजाई सांगत होती, तुम्ही आधी जेवून घ्या मग तुम्हाला सविस्तर सांगते. परंतु नामदेवाने ऐकलंच नाही. नाही म्हणले, आधी सांग मग मी जेवतो. मग सांगायला सुरुवात केली. हे बघा, माझ्या मैत्रिणीनं, भागवतांची पत्नी जी आहे, तिने मला एक खडा दिला. त्या खड्याचं मी लोखंडाला लावून बघितलं, त्याचं सोनं झालं. आपल्याच घरातलं ते सोनं मी बाजारपेठेमध्ये दिलं. त्याच्यापासून मिळणारे पैसे आणलं, त्याचा बाजारहाट केला. मी काही जास्त नाही खर्च केला, परंतु जेवढं गरजेचं होतं तेवढंच आणलं. नामदेव तसेच उभा राहिले आणि सांगितलं, बघू तरी खडा कसला दिसतो. नाही नाही, त्या मैत्रिणीनं मला सांगितलंय की तो खडा परत आणून द्यायचा. हो, काय हरकत नाही, दे परत, परंतु दाखव तरी कसला आहे. खडा तरी दाखव, कारण परीस तू म्हणतेस तो परीस मी बघितला नाही कधी, एकदा बघून घेतो. हा बघून घेण्याचा अर्थ बराच वेगळा वेगळा. शांत माणूस असतो आणि ज्यावेळेला बघून घेतो म्हणतो त्यावेळेला काहीतरी शोधत असतो, आणि भांडणामध्ये बघून घेतो म्हणतो त्यावेळेला वेगळा आविर्भाव असतो. शांत पद्धतीने एकदा बघून घेतो. राजाई पुढे झाली आणि शिक्क्यावर, मुलांना माहिती आहे ना शिक्क काय असतं ते? घरात शिक्का आहे का तुमच्या? शिक्का आहे का? बंगला असलं तर शिक्क कुठला आले? शिक्क काय असते ती जरा घरात बघा, शिकून घ्या. कारण त्या शिक्क्यावर मांजर किती चालाक असलं तरी जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, किती चालाक मांजर असू दे, ते शिक्क्यावर प्रवेश करू शकत नाही. कारण त्या शिक्क्यावर दूध, दही, लोणी हेच ठेवलं जातं. आता त्या शिक्क्यावर डब्यात डबे घालून तो खडा जपून ठेवलेला होता. ते डबा आणला, एक डबा काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, आणि आत अगदी छोट्याशा डब्यामध्ये तो खडा परीस राजाई घेऊन आली. नामदेवांच्या हातात दिलं. बघितलं नामदेवांनी, अगं ही घाण आहे म्हणली, आपण ठेवायची नाही असली घरात. ही घाण खराच घरात ठेवायची नाही, कारण रिद्धी सिद्धी कोण पुसे. ध्यानात घ्या, ही आपल्याला नको आहे घाण, ही भक्तीत अडचण येणारी घाण नको आहे आपल्याला. राजाई म्हणत होती, आणा मी देऊन येतो. नाही नाही, मीच देऊन येतो. नामदेव त्या ताटावरून उठले आणि तसेच जे बाहेर गेले ते चंद्रभागेच्या घाटावर गेले आणि चंद्रभागेमध्ये तो खडा फेकून दिला. आता दुसरा दिवस उजाडला. राजाई शांत झोपलेली होती. जी जेवण नामदेवाने केलेली होती, आता शांत झोपलेली होती. राजाईचा भ्रम असा होता की खडा दिला. 4 दिवस गेले आणि ती भागवतांची पत्नी आली. आणि भागवंताची पत्नी आल्यानंतर तिने विचारलं, अगं राजाई, तुला दिलेला जो खडा होता परवा तो मला दे, मला गरज आहे. मग मात्र कळलं की खडा तिच्यापर्यंत पोहोचला नाही.
नामदेव कुठेतरी बाहेर गेलेले होते. थांब, तुझ्याकडं द्यायसाठी पाठवलेलं होतं, काय झालं ते मी पाहतो. काही घटका गेले. नामदेव घरी आले आणि वाड्यामध्ये प्रवेश करताना राजाईने विचारलं, अहो खडा कोणाकडे दिला? ते म्हणले, ज्याचा होता त्याला दिला. अहो पण ती आली होती ना सकाळी. कोण आली होती? चंद्रभागा. म्हणजे तुम्ही चंद्रभागेमध्ये दिला फेकून? हो, मी चंद्रभागेमध्ये दिला. मग आता काय करायचं? डोक्याला हात लावायची वेळ आली. एवढ्यात परिसाची पत्नी आली. ती सांगत होती की माझे मालक सांगत होते कोणालाही देऊ नको, तरीही दिलं. आता मी काय करायचं? पूर्वीची एक म्हण आहे, लक्षात घ्या, नवऱ्याच्या विरुद्ध एखादी वस्तू दिली आणि ती परत मिळाली नाही तर त्या स्त्रीचं नाणं जायचं. आता मी काय करायचं? मी कसं जगायचं? असं ती भागवताची पत्नी सांगत होती. नामदेव संवाद दोघींचा ऐकत होते. एवढ्यात भागवताला कुणीतरी जाऊन सांगितलं आणि तेही आले आणि ते नामदेवांच्या बरोबर सरळ म्हणायला लागले, काय हो, तुम्ही स्वतःला भक्त म्हणता आणि दुसऱ्याचं नुकसान असं करता का? हेच देवानं सांगितलं का तुम्हाला? मी भगवत भक्त आहे, ते मला भगवंतानं दिलेलं आहे, विठ्ठलानं दिलेलं आहे, पांडुरंगानं दिलेलं आहे, तो माझा खडा मला परत द्या. त्यावेळेला नामदेवांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, अरे परिसा भागवत. त्याचं नाव घेतलं, अरे परिसा भागवत, तुझा खडा तुला पाहिजे ना, चल. सगळ्यांनाच घेऊन गेले. मी कुठं टाकलाय ते दाखवतो, चल. परिसा भागवताला घेऊन नामदेव चंद्रभागाच्या काठाला आले आणि तिथं येऊन त्यांनी सांगितलं, हा बघ इथं मी फेकून दिला, तुझा खडा घे. नाही 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 नाही, तुम्हीच तो आणून द्यायचा. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही, ही विना घे, या चिपळ्या घे. बाराबंदी सोडली, पागोड त्याच्या हातात दिलं आणि नामदेव चंद्रभागेत गेले. एक डुबकी मारली आणि ओंजळ भरून खडे बाहेर आणले आणि सांगितलं, यातला तुझा आहे कोणता तो घे. परिसानं बघितलं, सगळे खडे सारखेच दिसत होते. आपला ओळखायचा कसा? म्हणजे तसेच थांबा. म्हणजे संतांची आणि देवांची परिचय घेणारी चतुर माणसं या जगात आहेत, होती, आजही आहेत. परिस गडबडीनं बाजूला गेला आणि लोखंडाचे तुकडे घेऊन आला आणि प्रत्येक खड्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक खडा उचलायचा, त्याला लोखंड लावायचं, त्याचं सोनं झालं की तो बाजूला ठेवायचा, दुसरा घ्यायचा, तिसरा. ओंजळभर खडे सगळे परिसाचेच होते. त्यातला एकही खडा असा दुसरा कसलाही नव्हता, दगडाचा नव्हता, सगळेच. मग नामदेवाने सांगितले, हे सगळेच घे जा. मग परिसाला कळलं की अरे, ज्यांची योग्यता एवढी आहे की एखाद्या दगडाला हात लागल्यानंतर त्याचा परीस होऊ शकतो, त्यांच्याबद्दल आम्ही काय काय बोललो. त्यांनी हात जोडले, नमस्कार केले आणि पंढरीतला जनानंतरचा पहिला शिष्य परिसा भागवत नामदेवांना मिळाला. कुंडलिक वरदारी विठ्ठल.